तू शूटिंग चांगली होती जास्त 20-30 सेकंद. दीपप्रज्वलन केल्यानंतर त्या दीपामध्ये त्या धुपामध्ये जी गोडवा जी वाणी आणि जो कार्य करण्याचा जोश असतो तो या ठिकाणी मिळतो. तेव्हा या दीपप्रज्वलनाच्या नंतर उपस्थित मान्य प्रधान सचिव और इसी डिपार्टमेंट के कैबिनेट मिनिस्टर नामदार अब्दुल सत्तार साहब के हाथों से इस प्रोग्राम का इस्तेकबाल उद्घाटन होने जा रहा है. तमाम से गुजारिश है तालियां बजाएं. महाराष्ट्र भर जिनका नाम बड़े गर्व के साथ लिया जाता है, ऐसे हमारे मतदार संघ के एमएलए नामदार अब्दुल सत्तार साहब इस डिपार्टमेंट के कैबिनेट मिनिस्टर हैं और इसीलिए ये मौका हम सबको यहाँ पर मिला है. या ठिकाणी बर पहिल्यांदा नगर परिषदेच्या वतीनं सर या ठिकाणी माननीय अब्दुल समीर भैयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मॅडमचा सत्कार करायचा आहे. ये अलग बात है कि खामोश खड़े रहते हैं, ये अलग बात है कि खामोश खड़े रहते हैं, लेकिन जो लोग बड़े हैं बड़े रहते हैं. सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. टाळ्यामध्ये कंजूसी करू नका कृपया करून. ये शिविर ये कैंप यहाँ पर लिया जा रहा है. पणा कसा असतो, महाराष्ट्र राज्याचा मंत्री त्या विभागाचा प्रमुख, परंतु मी या मतदारसंघाचा नेता आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या जे मॅडम आहेत, ज्या प्रधान सचिव आहेत शासन दरबारी, ज्यांच्या प्रधान सचिव म्हणून अल्पसंख्याक विभागाच्या जे काम पाहतात, आई कुंदन मॅडम, मी साहेबांना म्हटलं साहेब तुमचा सत्कार करायचा आहे. त्यांचा काय कंट्रीब्युशन येत नाही, कारण ते वर्क फोर्स मध्ये नसतं. समजा सगळं महिले बाहेर पडलं, स्वतःचं काम केले, धंदा केले, बिझनेस सुरू केले, सेल्फ हेल्प ग्रुप सुरू केले, अरे बिझनेस पण तुम्ही करू शकता, तर काय होईल की आपले देशचं जे GDP म्हणतं ते 2 पट 3 पट ते सगळं इम्प्रूव्ह होऊन जाईल. तर तुमचं जे आहे महिलाचं सक्षमीकरण देशाच्या उन्नतीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते पहिला पाऊल आहे आमचं म्हणणं. तर सगळ्यांनी हे जे स्कीम आहे हे स्कीम 2 दिवस चालणार आहे आणि या शिबिरच्या दौरान सर्वांना हे स्कीम संदर्भात सांगितले जाईल आणि तुम्ही समजून घ्या. आणि ज्याला ॲप्लिकेशन सादर करायचं आहे आपण कृपा करून ॲप्लिकेशन पण सादर करा, त्यांचा छाननी केले जाईल आणि जे पात्र ठरते नियमप्रमाणे त्यांना निश्चितपणे जे नवीन हे स्कीममध्ये आपल्याला फायनान्शियल एलोकेशन आलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना संपूर्ण भरपाई दिली जाईल, संपूर्ण जे काही योजनाचा लाभ दिले जाईल. हे बोलून मी आमचं 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या ज्या कर्जाच्या योजना आहेत त्या योजनेची संपूर्ण माहिती मिळावी आणि या कार्यक्रम हा माननीय मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आज आपण इथे त्याच गावाचे सूत्र आपण सर्वात जास्त पाणी 24 तास कुठं असेल तर आता सिल्लोड मध्ये राहील. कोणाला पाणी भरायची गरज नाही का बाई जरा तू बैस मी पाणी भरून येते, नाही. आता 24 तास पाणी किती घ्यायचं घ्या आणि वापरा. तेच गाव आहे, पण तो काम करण्यासाठी प्लॅनिंग केली आपण तर कधी वाया जात नाही. आपले हजारो कार्यकर्ते दररोज काही ना काहीतरी करतात. अजून फार करायचं आहे. आता आपल्याकडं मला असं वाटतंय का काही दिवसाने मी आता 7-8 कंपन्यांशी बोललो. त्या 8 कंपन्या ज्या हायटेक कंपन्या आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना जे जे मॅनपॉवर पाहिजे तो मॅनपॉवर कामगार मेळावा आपण आता घेणार आहे येणाऱ्या महिन्यामध्ये जूनमध्ये. आणि आपल्या तालुक्याचे कमीत कमी 5,000 मुलं चांगल्या कंपनीमध्ये ज्या दिवशी त्यांचा नोंदणी त्याच दिवशी त्याच्या कंपनीची मागणी आणि त्याच दिवशी त्याला जॉईनिंगचा ऑर्डर दिला जाईल, जेणेकरून तुम्ही आम्ही कुठंतरी आपल्या खारीचा वाटा आपल्या तालुक्यामध्ये जी बेरोजगारी दूर करण्यासाठी करता येईल. सर यस चालेल सर चालेल. मोठेपणा कसा असतो, महाराष्ट्र राज्याचा मंत्री थोड़े थोड़े बच्चे अगर विदेश में जाके पढ़ के आएंगे तो वो भी बड़े ऑफिसर बनेंगे.
उनको भी कुछ ना कुछ मिलेगा। और ये सब करने के लिए हमने ये भी एक फैसला लिया। दूसरा एक ऐसा है कि आज जो नियम बनाए हैं उस नियमों में ये कर्ज देने का और कर्ज फेरने का उसमें कुछ तकलीफें होंगे तो आप बोलेंगे तो हम 1 महीने में 2 महीने में उसको दुरुस्त करेंगे, उसको आसान करेंगे। लेकिन आप जो लोन लेंगे, आप जो कर्ज लेंगे, वो आपको फेरना है तो लेना चाहिए। और इतना कम ब्याज में, इतना नाम मात्र ब्याज में, उसके अंदर भी हम सोच रहे हैं अभी कि मुख्यमंत्री महोदय से चर्चा करेंगे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी से चर्चा करेंगे, हमारे अजीत दादा से चर्चा करेंगे और कुछ कम करता आया गया। उनको नाम मात्र इसके ऊपर जो कर्ज के ऊपर उनको पैसा दिया जाएगा क्या, इसकी भी सोच चालू है। लेकिन सब बदल एकदम नहीं हो सकते, ये टप्पे टप्पे से सारे बदल हो गए और सारे समाज को न्याय और इंसाफ दिलाने का काम मैं और मेरा डिपार्टमेंट, मेरा सरकार, हमारे मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे साहब, हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी और अजीत पवार जी, मैं बार बार इनका नाम इसलिए ले रहा हूं कि इन्होंने महाराष्ट्र के अंदर कई सरकारें आई, सरकारें गई, लेकिन ये सरकार ने जो काम किया है, इतना काम कभी कोई सरकार ने मेरे हिसाब से नहीं किया। इसलिए मैं उनका मंत्री बोल के नहीं बोल रहा हूँ, एक अवाम में का एक हिस्सा, आपका एक दोस्त, आपका एक भाई, एक साथी इस नाते से कि मैं उनको बहुत नजदीक से देख रहा हूँ। मैं तो बहुत पार्टियां देखा हूं, बहुत सरकारें देखा हूं, लेकिन ये सरकार जो है ये माइनॉरिटी समाज को न्याय और इंसाफ देने का काम अगर कोई करता होगा ये महाराष्ट्र में तो एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र जी और अजीत पवार साहब। मैं मेरी डिपार्टमेंट की तरफ से, हमारे सब की तरफ से, सबों ने ताली बजा के इतना उनके आवाज नागपुर तक जाना चाहिए, उनके घर तक, कि उन्होंने अच्छा काम किया, उन्होंने बहनों को सक्षम करने का काम किया, उन्होंने ये जो माइनॉरिटी के लोग हैं इनको आगे बढ़ाने के लिए मदद करने का ऐलान किया। बहुत घोषणाएं, बहुत कुछ करे और बहुत करना है हमको, ये कोई आखिरी नहीं है, ये तो हमारी शुरुआत है। अभी 100 दिन हो रहे हैं मेरे पास ये डिपार्टमेंट आके, ये 100 दिन में हमने जो जो बदल किए, मुझे नहीं लगता अभी आने वाले कुछ समय में 1000 कोटी, 700 कोटी से और 1000 कोटी लाया जाएगा। अभी 1250 करोड़ रुपए मिले तहसीलदार साहब, तुम 600 करोड़ ही बोले। आपने बुकलेट पूरा पढ़ा नहीं मुझे लगता, उसमें 3 अलग अलग योजनाओं में 700 करोड़ और मिले हमको। तो ये सरकार है, ये देना बैंक है, देते रहेंगे। हमारा काम है लेना और वापस करना, नहीं तो चॉकलेट समझ के खा लिए तो ये आखिरी है तुम्हारे लिए। बरोबर मैडम? मैडम तो पहले ही बोलेंगे कि ऐसा तो नहीं होता है, आपने ऐसा बता दिया उनको कि वापस देने के बारे में कुछ बोला। सर आज मेळावा घेण्यात आला, काय याचा उद्देश एकच आहे का हे आमच्याकडं जे 30 कोटी रुपयाचा मायनॉरिटी डिपार्टमेंटचा अल्पसंख्याक समाजाचा एज्युकेशन मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन म्हणून आहे, त्यासाठी 30 कोटीच्या ऐवजी 500 कोटी आम्हाला मंजूर करून सरकारने गॅरंटी घेतली आणि तो कर्जाच्या रूपाने जो वाटला जाणार आहे त्यामध्ये कर्ज त्या लोकांना मी विनंती केली की कर्ज घ्या, तुमच्या मुलाला चांगला एज्युकेशन द्या, त्याला नोकरी लागल्यानंतर हे परतफेड करा, अशा पद्धतीचं आव्हान केला। काही धंदा करणारे, काही बिझनेस करणारे, काही 6 महिन्यासाठी लोन घेतात, काही वर्षासाठी घेतात, काही 5 वर्षासाठी घेतात, कोणी 7 वर्षासाठी, कोणी 10 वर्षासाठी लोन घेतो। प्रत्येकाला आमच्या या लोन देण्याच्या सिस्टीममध्ये, कर्ज देण्याच्या सिस्टीममध्ये आहे, त्याचा जनजागृती व्हावी, त्याची सुरुवात मी सिल्लोडपासून केली। आता येणाऱ्या आठवड्यामध्ये नागपूरला होईल, नागपूरनंतर मग मुंबईला होईल, मुंबईनंतर पुण्याला होईल आणि पुण्याच्या नंतर अंतिम जो आमचा हज हाऊस आहे त्याचा लोकार्पण आणि कमिशनरेट, मायनॉरिटी कमिशनरेटचा त्या ठिकाणी स्थापना करण्यात येईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि अजितदादा या तिघांच्या साक्षीने आम्ही त्या ठिकाणी त्यांना बोलवणार आहे आणि 1 लाख मायनॉरिटी समाज हे सरकारचा जे केलेले त्यांनी आतापर्यंत सरकारने केलेली मदत आणि पुढे भविष्यामध्ये करणारी मदत, त्यांचा आभार मानण्यासाठी तो मेळावा राहील।